प्रमुख अतिथी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची परंपरा संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने प्रबोधनाचं काम सुरू केलं आहे ते आदरणीय सत्यपाल महाराज, आमच्या नागपूर शहराचा विदर्भाचा गौरव, यांनी जागतिक पातळीवर बौद्ध धर्माचा, बौद्ध विचारांचा प्रचार करण्यासाठी जगभर ज्यांनी नाव नेलं ते डॉक्टर प्रदीप आगलावे, ज्यांच्या सत्कारासाठी आपण एकत्रित झालो आहोत ते ज्ञानेश्वर दादा रक्षक, सौभाग्यवती पुष्पा रक्षक, त्यांचे सर्व आप्तेष्ट ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या ग्रंथाची निर्मिती केली ते डॉक्टर अनमोल शेंडे, प्राचार्य संध्या राजूरकर, डॉक्टर संजय शेंडे, डॉक्टर विजय पवार, डॉक्टर वीणा राऊत, विलास गजभिये, डॉक्टर लीना निकम, सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिनी आणि या सर्व आयोजनामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतील ते सर्व सहकारी मित्र. सुरुवातीलाच मी प्रामाणिकपणे सांगतो की अतिशय चांगलं काम जे कोणी आयोजक असतील त्यांनी हे केलेलं आहे. सार्वजनिक जीवनामध्ये राहणारा एखादा कार्यकर्ता निस्वार्थ पद्धतीनं जर कोणी काम करत असेल तर समाजाकडून त्याचं कौतुक होणं, त्याचं अभिनंदन होणं, त्याच्या पाठीवर थाप कोणीतरी देणं हे फार गरजेचं असतं. अलीकडच्या काळामध्ये सामाजिक कार्य जे काही आहे तो थँकलेस जॉब आहे असं सर्व पद्धतीनं मानतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक प्रवाह असा आला होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की जे कोणी स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून देशासाठी लढले, पूर्ण त्यांनी आपल्या कुटुंबाची होळी केली, त्यांच्या मुलाच्या नशिबामध्ये ज्या पद्धतीचं जीणं आलं, दुर्दैवाने ती पिढी असं म्हणायला लागली की विनाकारण आमच्या वडिलांनी अशा पद्धतीचा त्याग केला. तशी अवस्था आजच्या सामाजिक कार्यकर्त्यांची होऊ नये. जे कोणी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यकर्ते असतील त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी समाजाची राहील की नाही राहणार याचा आपण कुठेतरी गंभीरतेने विचार केला पाहिजे. अलीकडे समाजामध्ये दुर्दैवाने अशा पद्धतीचा विचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. पण जे काही आपल्याला एखाद्या वाळवंटामध्ये ओआसिस सारखे असे प्रकार दिसतात ते जोपासून ठेवण्याची फार मोठी जबाबदारी समाजावर असते याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि नाही तर एकंदरीत आपण सर्व वातावरण पाहतो. दुर्दैवाने आज आमच्या समाजामधलं एकही क्षेत्र असं नाही की जे कलुषित झालेलं नाही. रात्रंदिवस आमचा सत्यपाल साऱ्या विदर्भात, साऱ्या महाराष्ट्रात हिंडत असतो. थोडेफार त्याला पैसे मिळत असतील पण एकंदरीत आणि त्याचं सर्व आयुष्य जे आहे ते समाजाच्या प्रबोधनासाठी झोकून दिलं आहे. त्याची खबरदारी घेणारे समाजामध्ये काही लोक राहतील की नाही राहणार त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग ही जर पणतीनी पणती पेटवायची जी परंपरा आहे ती जर विझली तर मग नवीन पणती जर लावायची वेळ आली तर ती लावणं अशक्य होईल. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि दुर्दैवाने आज चित्र समाजामध्ये असंच आहे. आणि म्हणून मला हा अतिशय महत्त्वाचा विचार वाटतो. अनमोलने जर त्याची सुरुवात केली असेल, संध्यानी आणि इतर सर्व सहकारी मित्रांनी ती पूर्णत्वाला नेली असेल तर ते खरोखर अभिनंदनास पात्र आहे, ते कौतुकास पात्र आहे. तुम्ही अतिशय चांगलं काम केलं आहे. तुम्ही मोठे मोठे ग्रंथ घ्या, ते महत्त्वाचेच आहे. पण एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा असा गौरव करणाऱ्यासाठी तुम्ही तुमची विद्वत्ता वापरली, तुम्ही मेहनत घेतली, हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी मी तुमचं पुन्हा अभिनंदन करतो. राष्ट्रसंतांची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये विशेष करून फार मोठी आहे. अनेक बाबतीतले आपण जे विचार आहेत समाजाने दिलेले, समाजाने घ्यायला पाहिजे होते ते सर्व विचार आपण गमावून बसलो. त्या विचारांपासून आपण फारकत घेतली म्हणून आजचे अनेक प्रश्न
प्रत्यक्ष निर्माण झालेल्या आहेत. कोणी जाहीरपणे कबूल करा किंवा जाहीरपणे त्या लपवण्याचा प्रयत्न करा. फार थोडे मुठभर कुटुंब आज असे असतील आमच्या विदर्भामध्ये. मी सार्वजनिक क्षेत्रामधला एक कार्यकर्ता आहे. अनेक लोकांशी माझा संपर्क येतो. अनेक लोक मला भेटायला येत असतात आणि ते त्यांची व्यथा मांडत असतात. घराघरामध्ये जे चित्र आज दिसून येते ते अतिशय चिंताजनक चित्र आहे. आज दुसऱ्यांच्या घरामध्ये आहे, उद्या तुमच्या घरामध्ये ते येणार नाही असं समजण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून इतकं वातावरण कलुषित होत असताना राष्ट्रसंतांनी तो विचार दिला होता. आम्ही आमच्या लहानपणी गुरुदेव सेवा मंडळाची जी प्रार्थना व्हायची त्या प्रार्थनेमधून जर आम्ही आलो नाही प्रार्थना करून तर आम्हाला घरी जेवण मिळत नव्हतं. ही परंपरा होती आपल्या विदर्भात. कुठे गेली ती परंपरा? कुठे गेला तो सर्व विचार? कुठे गेले ते संस्कार? आणि संस्कारामध्ये किती महत्त्व असते हे एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. राष्ट्रसंतांचा विचार दुर्गादासजींनी स्वीकारला. दुर्गादासजींचे संस्कार ज्ञानेश्वरावर झाले. ज्ञानेश्वरने हे संस्कार आपल्या मुलामुलीला दिले, अनंताला आणि छायाला दिले. त्याचा हा परिपाक आहे की हे कुटुंब आर्थिक दृष्टीनं किती मोठं आहे किंवा किती लहान आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही.